थँक्यू. नंदा का तू बघ तुझा वाढदिवस मी उद्या कसा साजरा करतो ते. खरं सांगू का विश्वंभर, मला सेलिब्रेशन वगैरे काही नकोय. मला फक्त तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे, बाकी काही नको. आज तुझ्या वाढदिवशी सुद्धा तू माझा विचार करतेस नंदक्का. म्हणूनच तू माझ्यासाठी महत्वाची आहेस. तू आजवर फक्त माझा, पृथ्वीचा आणि या घराचा विचार करत आलीस. बाबांना चेकबद्दल सांगू का? आत्ता त्यांचा मूड पण चांगला आहे. या आनंदात कदाचित ते माझ्यावर रागवणार नाही. ये केक कापूया. बाबा, मला महत्वाचं काहीतरी बोलायचंय आज. आता काही नाही. मी आता जागा आहे फक्त नंदक्कासाठी. सो जे काय असेल ते आपण नंतर बोलूया. खूप महत्वाचं आहे खरंच. अपर्णा, तिला समजून सांग ही वेळ फक्त माझ्या नंदक्कासाठी आहे. श्रावणी, चल इथून चल. काकू, श्रावणी अगं काय करत होतीस तू? ते आधीच रागावलं तरी तू बोलत सुटली होतीस. मला खूप महत्वाचं बोलायचं. श्रावणी अगं ते आता नाही ऐकणार तुझं. आणि त्यात ती नंदक्का नाटकी करून त्यांना भुलवत बसली होती. हे बघ, ते काही असू दे. आत्ता जर मी नाही बोलले ना बाबांची तर खूप गडबड होईल. आता काय गडबड करून ठेवलीस? काय काय गडबड होणार आहे? काय सांगायचं होतं तुला? काय काय तू त्या मुलीला 1 लाखाचा चेक दिलास? श्रावणी अगं काय करतेस तू? हे असा मोठा निर्णय घेण्याआधी कोणाला विचारायचं तरी होतंच. आता भैयासाहेबांनी आपलं कळलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल. तुला कळतंय का? बरं जाऊ दे. त्या मुलीचं नाव काय? तू कुठून आली होती? तुला काहीतरी माहिती असेल. तिचं नाव आठवत नाहीये. तुला तिच्याबद्दल खरंच काही माहिती नाही? नाही, असं नाहीये. माहितीये ना मला. मी सांगते बघ. तिचे बाबा साहेबांच्याच पार्टीत काम करणारे कार्यकर्ते आहेत. खरंय श्रावणी तुझं, पण ती मुलगी खरं बोलते हे कशावरून? काकू, मग काय करू आता? साहेबांना का भेटायचं होतं? ते काय झालं की खुनाच्या संदर्भात चौकशी करायची होती त्यांच्याबरोबर. काय खून? हो, खून. तुमच्या बंगल्याच्या बाहेरच्या रस्त्यावर आम्हाला एक डेड बॉडी सापडली आहे. आणि आम्ही चौकशी केली असता आम्हाला असं कळालंय की ती मुलगी शेवटची ह्याच बंगल्यातून बाहेर आली होती. कोण मुलगी? कुठली मुलगी? नाही म्हणजे ती मुलगी कोण होती, कुठून आली होती हे अजूनपर्यंत आम्हाला कळलं नाही. पण हो, तिच्या हातात ना एक अंगठी होती आणि तिच्या जवळ ना हॉस्पिटलचे पेपर्स होते. ही बघा, ही सगळी हॉस्पिटलची बिलं. पैसे भरले नाहीत तर ऑपरेशन करणार नाही असं डॉक्टर म्हणतात. ही तीच मुलगी तर नाहीये जिला मी 1 लाखाचा चेक दिला होता? तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे तुम्ही कधी भेटला होता तिला? याविषयी मला काहीच माहित नाही. हो, एक मुलगी आली होती इथे. तुम्ही त्या मुलीला ओळखता का? हो. अरे शुभू, तीच मुलगी जिच्याबद्दल मला तुला सकाळपासून सांगायचं होतं. आणि ना तिच्या हातात हॉस्पिटलचे पेपर सुद्धा होते. ही तीच तर मुलगी नसेल ना? हो. कसं? शुभू, ही तीच मुलगी आहे जिला मी 1 लाख रुपयाचा चेक दिला होता. काय?
टेन्शन घेऊ नका हा. शुभू अरे त्या मुलीने ना तिच्या बाबांना वाचवण्यासाठी पैसे घेतले होते. काय झालं असेल तिच्या बाबांचं? ठीक आहे शांत हो. मला एक सांगा, तुम्ही या चेकविषयी साहेबांशी काय बोललेला? नाही. हो मॅडम, तुम्ही असं कसं करू शकताय? तुम्ही मला तरी बोलायचं. मी दोनदा सांगण्याचा प्रयत्न केला होता तुला. काल फोन केला होता तेव्हा तू चिडला होतास आणि आज सकाळी तुला बाबांनी हाक मारली म्हणून राहिलं रे. ठीक आहे, शांत राहा, बघूया काहीतरी. साहेब बोलायचं होतं. नक्कीच साहेब, तुम्हाला इथं बॉडीजवळ काय चेक मिळालेला काय? काही कागदपत्र सापडलेत पण चेक नाही. शुभू तो चेक ऑलरेडी एनकॅश झालाय. काय? तुम्हाला कसं माहित? अरे हो, आज मी सकाळीच बँकेत फोन केला होता तेव्हा तेच मला म्हणाले की चेक आज सकाळीच एका दुसऱ्या ब्रांच मधून एनकॅश केलाय. पुण्यकाराने या मुलीला पैशासाठी मारलेला असणार आहे. बरोबर आहे तुमचं, मलाही तोच संशय आहे आणि हेच जाणून घेण्यासाठी मला तुमच्या मिनिस्टर साहेबांकडे जावं लागणार आहे. पण साहेबांना चेक विषयी काही माहित नसणार आहे. बघू ते. ठीक आहे, आपल्याला इथं लवकर निघायला पाहिजे. साहेबांना चेक विषयी सांगायला पाहिजे, नाहीतर लय मोठा गोळ होईल.